Let us turn to Acts chapter 3. प्रेषितांची कृत्ये 3ऱ्या अध्यायाकडे वळूया. Acts chapter 3. प्रेषित 3रा अध्याय. And Peter and John went up together into the temple at the hour of prayer, being the 9th hour. पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. And a certain man, lame from his mother's womb, was carried, whom they laid daily at the gate of the temple, which is called Beautiful. Ask alms of them that enter into the temple. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. Who, seeing Peter and John about to go into the temple, asked for alms. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. And Peter, fastening his eyes upon him with John, said, Look on us. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आमच्याकडे पहा. And he gave heed unto them, expecting to receive something of them. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. Then Peter said, Silver and gold have I none, but such as I have give I thee. In the name of Jesus Christ of Nazareth, rise up and walk. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. And he took him by the right hand and lifted him up, and immediately his feet and ankle bones received strength. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे यात तात्काळ बळ आले. And he, leaping up, stood and walked and entered with them into the temple, walking and leaping and praising God. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला आणि तो चालत उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. And all the people saw him walking and praising God. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. And they knew that it was he which sat for alms at the beautiful gate of the temple, and were filled with wonder and amazement at that which had happened unto him. आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य वाटले व विस्मय वाटला. So here we see the transformation of a lame man. येथे आपण एका पांगळ्या माणसामध्ये झालेला बदल पाहतो. Here, what was his life? त्याचं जीवन आधी कसं बरं होतं. Every day he would go and beg. प्रत्येक दिवशी तो जाऊन भीक मागत असे. And he would live of what he collected. आणि मग भीक मागून जे यायचं त्यावरती तो गुजराण करायचा. He was lame. तो पांगळा होता. He lived he existed. त्याचं केवळ अस्तित्व होतं. A subsistent living. आणि तो केवळ अस्तित्व म्हणून जगत होता. Just existing from day to day. त्याचं जगामध्ये केवळ अस्तित्व होतं. And coming here, Gurdaspur, मी इथे गुरदासपूर मध्ये आल्यावरती driving through the lovely Punjab countryside, आणि पंजाबच्या त्या गावाकडच्या ठिकाणी गाडीतून जात असताना I thought to myself, मी असा विचार केला. watching the people, आणि लोकांना पाहत होतो. driving by the road, by the houses. जात असताना घराच्या बाहेर ते लोक मी पाहिले. I thought about the people. आणि मग मी त्या लोकांचा विचार केला. And what life is without Christ. ख्रिस्ताविना जीवन ते काय आहे. It's like one just exists. ते केवळ जगामध्ये आपलं अस्तित्व असण्यापुरतंच आहे. But Jesus didn't create you and me just to live life to exist. पण देवाने तुम्हाला आणि मला या जगामध्ये आपलं केवळ जिवंत अस्तित्व असण्यासाठी बनवलं नाही. He came to give us a purpose in तो life. आपल्याला या जगामध्ये हेतू देण्याकरता आला. He came to bring us meaning in life. तो आपल्या जीवनाला एक अर्थ देण्याकरता आला. And so here was this man, he was just existing. आणि येथे हा माणूस होता, केवळ त्याचं अस्तित्व होतं. His work was begging. त्याचं काम म्हणजे भीक मागणं होतं. You know, many people have different works. अनेक लोकांची वेगवेगळी कामं असतात. Farming, शेती करणं, welding, आणि मग वेल्डिंग करणं, painting, पेंटिंग करणं, all kinds of different. सगळ्या प्रकारची वेगवेगळी कामे. पण life is boring. जीवन कंटाळवाणं बनतं नाही का. When you just go to work, come back, go to work, come back. नुसतं कामाला जाणं येणं.
very similar to this man who was lame. आणि ह्या पांगळ्या माणसासारखंच All he wanted was some money. त्याला केवळ काही पैसे हवे असायचे, But he couldn't help himself पण तो काही स्वतःहून ते करू शकत नव्हता because he was lame. कारण तो पांगळा होता. Many times when you think of the condition of our lives and home, अनेक वेळा आपण आपल्या जीवनाची घरांची स्थिती पाहतो तेव्हा it's like as if we're lame. तेव्हा वाटतं की आपण पांगळेच आहोत, We just exist. आपण केवळ जगत I आहोत. think of the many sad homes. आणि अशा अनेक दुःखित घरांचा मी विचार करतो. Husbands drinking नवरे दारू पितात and beating the wife. आणि बायकांना मारझोड करतात. The children crying. बिचारे लेकरं रडत असतात. Anger at home, shouting. घरामध्ये राग असतो, आरडाओरड असते, Trouble all over. नुसता त्रास असतो. It's as if we're lame, जणू काय आपण पांगळेच आहोत असं. in a lame condition. एका पांगळ्या स्थितीमध्ये Life without Christ is lame. ख्रिस्ताविना असलेलं जीवन हे पांगळच आहे. So here this man was living his monotonous life हा माणूस अगदी कंटाळवाणं जीवन जगत होता, without any meaning. काहीच अर्थ नव्हता जगण्याला. Today, how many people live lives without any meaning? अनेक लोक आज जीवनामध्ये काहीच अर्थ नाही असं जीवन जगतात. But so he was existing. त्याचं केवळ अस्तित्व होतं. But that day, पण त्या दिवशी Peter and John पेत्र आणि योहान was going into the temple. ते मंदिरात जात होते. So what did this lame man do? आणि मग या पांगळ्या माणसाने काय केलं? He looked at them. त्याने त्यांच्याकडे पाहिलं. Hey, will you put some money in my bowl? की अहो, तुम्ही माझ्या या कटोऱ्यामध्ये काही पैसे टाकाल का? But what did Peter and John say? पण पेत्र आणि योहान काय बरं म्हणाले? They said, verse 6, ते म्हणाले, 6वं वचन, silver and gold have I none, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, but such as I have give I thee. पण जे आहे ते तुला देतो. In the name of Jesus Christ, नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने rise up and walk. उठून चालू लाग. So, Peter and John had something far more valuable than money. पेत्र आणि योहान यांच्याकडे पैशाही पेक्षा जास्त मौल्यवान असं काहीतरी होतं. They wanted to present to this man Jesus. त्यांना या माणसाला येशू द्यायचा होता. What good is money? पैशाचा काय उपयोग? If I give a brother here 100 rupees, येथे मी या भावाला 100 रुपये दिले तर it'll go. By the time he spends it, a few days, it's all gone. ते पैसे काही दिवसातच संपून जातील. That's what money is. पैसा असाच असतो. You have it today, it's gone tomorrow. आज आहे, उद्या नसेल. But Jesus पण येशू is not like तो that. पैशासारखा नाही. Here, this lame man, येथे हा पांगळा मनुष्य, Peter and John introduced him to Jesus. पेत्र आणि योहानाने त्याला येशू दिला. Said, we don't have money to give you, म्हणाले, तुला देण्याकरता आमच्याकडे पैसे नाही, but पण in Jesus' name, येशू ख्रिस्ताच्या नावाने rise up and walk. उठून चालू लाग. So when Jesus comes into our life, जेव्हा येशू आपल्या जीवनामध्ये येतो, he fixes our lameness. तो आपली पंगू स्थिती सुधारतो. The sin which keeps us as captive, जे पाप आपल्याला बंधनामध्ये ठेवतं, he frees us. त्यातून तो आपल्याला सोडवतो. Today people are captivated by sin. लोक आज पापाच्या द्वारे बंधनामध्ये आहेत. Smoking, सिगारेट ओढणं, drinking, दारू पिणं, drugs, ड्रग्ज घेणं, all kinds of the immorality. प्रत्येक प्रकारची अनैतिकता. People are lame. लोक यामध्ये पांगळे आहेत. But that's why Jesus पण came. येशू त्यामुळेच तर आला, To lift us up out of our lameness. आपल्याला पांगळ्या अवस्थेतून उचलण्याकरता, To lift us out of our bondage. आपल्या बंधनामधून उचलण्याकरता, To lift us out of our sin. आपल्या पापातून उचलण्याकरता, To lift us out of our sadness. आपल्या दुःखातून उचलण्याकरता. And says, rise up and walk. आणि तो म्हणतो, उठून चालू So लाग. the Lord Jesus brings meaning into our life. येशू ख्रिस्त आपल्या जीवनाला अर्थ So देतो. what happened to this lame man? पुढे या पांगळ्या माणसाचं काय झालं? Immediately his feet and ankle bones received strength. त्याची पावले व घोटे यात तात्काळ बळ आले. And he leaping up stood and walked and entered into the temple, walking, leaping and praising आणि तो God. उडी मारून उभा राहिला व चालू लागला व चालत उड्या मारत देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात So गेला. look at the contrast of this same man with and without या Christ. माणसामधील येशू ख्रिस्त नसताना आणि येशू ख्रिस्त असताना असलेल्या विरोधाभासाकडे पहा. Without Christ he was lame.
ख्रिस्ताविना तो पांगळा होता. All he wanted was a few paisas, rupees. तेव्हा त्याला केवळ काही पैसे हवे असायचे. But पण when the Lord healed त्याला him, प्रभूने बरं केल्यावरती, when the Lord changed him, त्याला बदलल्यावरती, was he still looking for तो paisa? तरी पैशाच्या मागे होता का? No. नाही. His life was fulfilled. त्याचं जीवन परिपूर्ण झालं. He was leaping, तो उड्या मारू लागला, walking, चालू लागला, praising God. देवाची स्तुती करू लागला. So there was a new meaning in his life. त्याच्या जीवनाला नवा अर्थ प्राप्त झाला. So I was thinking coming here to मी Gurdaspur गुरुदासपूरला येताना विचार करत होतो of the sad people in the home, येथील घरातील दुःखित लोकांबद्दल. living life in a monotonous way. निरस व कंटाळवाणं जीवन जगणारे लोक. So how can we bring meaning to their life? आपण त्यांच्या जीवनाला कसा बरा अर्थ देऊ शकतो? Give them money? त्यांना पैसे देऊन का? Money, like I said, maybe some of them will go, if you give them money, they'll go and drink it all. पैसे दिले तर काही जण जाऊन दारू पितील And then go home and beat their wife. आणि घरी जाऊन बायकांना मारझोड करतील. So what good is money? मग पैशाचा काय बरं उपयोग? But who brings meaning in life? जीवनाला अर्थ कोण बरं देतं? It's not money. पैसे नाही. Today, young people give them money, they go and do drugs. तरुणांना पैसे द्या, ते जाऊन ड्रग्ज घेत बसतात. No meaning in life. जीवनाला कुठलाही अर्थ नाही. Lame. पांगळे लोक. But when Jesus comes, पण जेव्हा येशू येतो, he delivers us from our lameness तो आपल्याला आपल्या पांगळेपणातून सोडवतो and sets us free आणि आपल्याला मुक्त करतो and brings a totally different meaning into our life. आणि आपल्या जीवनाला अगदी वेगळा अर्थ बहाल करतो. So no more do we live to exist, मग आपण केवळ अस्तित्व असण्यापुरतं जगत नाही, but we live with a meaning. पण आपण एक अर्थ असलेलं जीवन जगतो. What did this man do? या माणसाने पुढे काय केलं? The people saw him walking and praising God. लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. So his life became full of meaning. त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला. Instead of sitting and begging, बसून भीक मागायच्या ऐवजी he was तो jumping, आता उड्या मारत होता. full of meaning, अर्थ भरीत जीवन, praising the Lord. देवाची स्तुती करत होता. Hey, look what Jesus did for me. पहा येशूने माझ्या बाबतीत काय केलं पहा. And everyone would look. आणि मग सगळे पाहत होते. Hey, I remember you. अरे तू तर मला आठवतोस. You used to always be sitting at the steps at the temple. तू त्या मंदिराच्या पायऱ्यांवरती कायम बसलेला असायचास. You had your begging bowl. तुझ्याकडे तुझा भीक मागण्याचा कटोरा होता. What happened to you? त्या तुला आता काय झालंय? And he said, आणि तो म्हणाला, Jesus healed me. येशूने मला आरोग्य दिलं आहे. I'm healed. आता मी बरा झालो आहे. He brought meaning into my त्याने माझ्या life. जीवनाला अर्थ दिला आहे. I'm happy. I'm praising the आता Lord. मी आनंदी आहे, देवाची स्तुती करत आहे. What a difference. काय बदल आहे पहा. That's why Jesus came. येशू याच करता आला, To set us free from the bondage of sin, आपल्याला पापाच्या बंधनातून which सोडवण्याकरता, holds us जी down, बंधनं आपल्याला खाली ओढायची, and to bring into our आणि life तो आपल्या जीवनामध्ये victory over sin, पापावरती विजय देण्याकरता आला. and bring into our life direction and a meaning. तो आपल्या जीवनाला अर्थ आणि दिशा देण्याकरता आला. So what happened? पुढे काय घडलं? Just like we heard the testimony of Dr. Sarah, आताच आपण डॉक्टर सारा यांची साक्ष ऐकली. she says, hey, now I have Christ. त्या म्हणाल्या, आता माझ्याकडे ख्रिस्त आहे, There's meaning in my माझ्या life. जीवनाला अर्थ आहे. Before I had no meaning. आधी माझ्या जीवनाला अर्थ नव्हता, But now Jesus brought meaning into my पण life. आता येशू माझ्या जीवनाला अर्थ घेऊन आला आहे. How amazing. किती आश्चर्यकारक गोष्ट. Today people live such selfish lives. आज लोक अगदी स्वार्थी जीवन जगत आहेत. Me, 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 me. मी 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 म्हणत. Are we happy? अशाने आपण आनंदी आहोत का? No. नाही. Living a selfish life never makes us happy. स्वार्थी जीवन कधीही आपल्याला आनंदी बनवत नाही. But here this man was leaping with joy. पण येथे हा माणूस आनंदाने उड्या मारत होता. How amazing. किती आश्चर्यकारक. But then what पण happened? पुढे काय घडलं? All the people ran to Peter and John. सगळे लोक पेत्रा आणि योहानाकडे धावत सुटले And they were looking at wonder at them. आणि मग त्यांच्याकडे पाहून आश्चर्य करू लागले. Oh, what happened? अरे काय झालं, काय You झालं? have some power. तुमच्याकडे काहीतरी सामर्थ्य आहे.
so that this man can walk. त्यामुळेच हा माणूस चालू शकला. What did Peter and John आणि say? मग पेत्र आणि योहान काय म्हणाले? No, 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 no. नाही नाही नाही, It is हे Jesus. येशूने केलं. Jesus healed him. येशूने त्याला बरं केलं. So what is my purpose? माझा हेतू काय आहे? To point you to Jesus. तुम्हाला येशू दाखवून देणं. He will heal you. तो तुम्हाला बरं करेल. He will set you free. तो तुम्हाला मुक्त He करेल. will give you victory. तो तुम्हाला विजय देईल. He'll take you from a condition of being lame तो तुम्हाला तुमच्या पांगळ्या अवस्थेमधून to a life full of meaning. एक अर्थभरित जीवन बहाल करेल. So you have a message for your friend. मग तुमच्याकडे तुमच्या मित्रांकरता संदेश असेल. Hey, come meet Jesus who changed my अरे life. चला येऊन येशूला भेटा ज्याने माझं जीवन बदललं. How किती amazing. आश्चर्यकारक गोष्ट. We all know Sadhu Sundar Singh. Oh, I don't know if you've read his book. तुम्ही साधू सुंदर सिंग यांचं पुस्तक वाचलं आहे का नाही मला माहिती नाही. Sadhu Sundar Singh was from Punjab. साधू सुंदर सिंग हे पंजाबचे होते. He had no meaning in life. त्यांच्या जीवनाला आधी कुठला अर्थ नव्हता. He grew up in a home in Punjab. ते पंजाब मधील एका घरामध्ये वाढले. So with no meaning, कुठलाही अर्थ नव्हता जीवनाला. he said, ते म्हणाले the train runs by my की home. माझ्या घराजवळून एक रेल्वे जाते. I am going to go and lie down and commit suicide. मी जाऊन रुळावरती झोपणार आणि रेल्वे खाली आत्महत्या करणार. But he prayed that night. पण त्यांनी त्या रात्री प्रार्थना केली. God, whoever you हे are, देवा मग तू कोणी का असशील? reveal yourself to me. तू जर असशील तर येऊन मला दर्शन दे. Guess who stood before him? त्यांच्या समोर कोण बरं उभं राहिलं? Jesus did. येशू ख्रिस्त. I died for you. मी तुझ्या करता मरण पावलो. So Sadhu Sundar Singh turned to मग Christ. साधू सुंदर सिंग देवाकडे वळाले. Did he go to the railway ते track? रेल्वेच्या रुळावरती गेले का हो? No. नाही. Jesus changed his life. येशूने त्यांचं जीवन बदललं. Jesus brought meaning into his life. येशूने त्यांच्या जीवनाला अर्थ दिला. And so, from that despair, आणि मग त्या निराशेमधून he got up. ते उठले. There was new meaning in his life. त्यांच्या जीवनाला नवीन अर्थ प्राप्त झाला. And he lived a long life आणि मग ते दीर्घायू जीवन जगले. glorifying Christ. ख्रिस्ताचं गौरव करणारं जीवन जगले. So Jesus brings meaning in all our lives. येशू आपल्या संपूर्ण जीवनाला अर्थ देतो. He wants us to live meaningful lives which bring glory to त्याची him. इच्छा आहे की आपण देवाचं गौरव करणारं अर्थपूर्ण जीवन जगावं. And so Peter and John, मग पेत्र आणि योहान what did they do? त्यांनी काय केलं? They introduced him to Christ. त्यांनी त्याला येशू ख्रिस्त दिला. How amazing. किती आश्चर्यकारक. So, why am I मी here? येथे गुरदासपूर मध्ये का बरं आलो आहे? If you can be touched by the Lord, तुम्हाला देवाचा स्पर्श व्हावा that's all I want. एवढंच मला हवं आहे. Peace and joy to come to your life. तुमच्या जीवनात शांती आनंद यावा. A meaning in life. तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त व्हावा. It's not about making मी money. त्याच करता आलोय, तुम्हाला पैसे देण्याकरता आलो नाही. That's the worst thing. सगळ्यात वाईट गोष्ट होय. No, the soul of man is far more valuable. लक्षात घ्या, माणसाचा आत्मा पैशापेक्षा खूप मौल्यवान आहे. Peter and John, पेत्र आणि योहान they said the same thing. ते तीच गोष्ट म्हणाले. Silver and gold have I none, सोने आणि रुपये माझ्याकडे काही नाही, but such as I have give I पण thee. जे आहे ते तुला देतो. In the name of Jesus Christ, येशू ख्रिस्ताच्या नावाने rise up and walk. उठ आणि चालू लाग. How amazing. किती आश्चर्यकारक गोष्ट. In all our lives, आपल्या संपूर्ण जीवनात mean business with the Lord. देवाशी संधान साधा. He wants to speak to त्याला you. तुमच्याशी बोलायचं आहे. He wants to transform your त्याला life. तुमचं जीवन बदलायचं आहे. And just like this lame आणि या man, पांगळ्या माणसासारखंच he wants to bring meaning into each of our त्याला lives. तुम्हा सर्वांच्या जीवनाला अर्थ द्यायचा आहे. So then after we meet आणि आपल्याला Jesus, येशूची ओळख झाल्यावरती, and he's our personal तो friend, आपला वैयक्तिक मित्र झाल्यावर then what do we do? आपण काय करू लागू? We go talk to our friend. आपण जाऊन मित्रांशी बोलू. Come meet अरे Jesus. चला येऊन येशूला भेटा. Hear his word. त्याचं वचन ऐका. He will speak to तो you. तुमच्याशी बोलेल. He will transform your life. तुमचं जीवन तो So then बदलेल. your friend gets a life of मग meaning. तुमच्या मित्राच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल.
Then he goes and tells his आणि friend, मग तो जाऊन त्याच्या मित्रांना सांगे, hey, I was miserable. अरे मी आधी दुःखात होतो, I wanted to commit suicide. मला आत्महत्या करायची होती, But I met Jesus. पण मला येशूची ओळख झाली. You know, that's the difference. पहा, हाच फरक आहे. So I was thinking driving मी here, इथे येताना विचार करत होतो, what a difference Jesus makes. येशू जीवनामध्ये किती बदल घडून आणतो. It's no more मग existing. आपलं जीवन केवळ अस्तित्वापुरतं राहत नाही. No. नाही, It's walking, leaping, ते चालणं, उड्या मारणं, and praising the आणि Lord. देवाची स्तुती करणं बनून जातं. That's what Jesus came येशू याच करता आला, for all of us. आपल्या सगळ्यांकरता, Not just for us, आपल्या करताच नव्हे, for your whole family. तुमच्या सगळ्या कुटुंबाकरता करण्याकरता आला, To set us free. आपल्याला मुक्त करण्याकरता आला. Not only for your whole family, तुमचं केवळ कुटुंबच नव्हे, your whole तर city, तुमचं सगळं शहर, state, तुमचं राज्य and the आणि तुमचं nation. राष्ट्र बदलण्याकरता आला. That's what Jesus येशू came. याच करता आला. He died on the तो cross, वधस्तंभावर मरण पावला, shed his blood त्याने त्याचं रक्त सांडलं to forgive our sin आपल्या पापांची क्षमा करण्याकरता and to set us आणि free. आपल्याला मुक्त करण्याकरता. Go alone and pray like Sadhu Sundar Singh. સાધુ સુંદર સિંહની જેમ એકલા જઈને પ્રાર્થના કરજો. Lord, હે પ્રભુ, whoever you are, તમે જે કોઈ હોય speak to me. મારી સાથે વાત કર્યો. Reveal yourself to me. તમે મને સત્ય પ્રગટ કરો And Jesus will reveal himself અને to પ્રભુ you ઈસુ તમને દર્શન આપશે, and bring this meaning into our lives. and તમારા hope. જીવનની અંદર અર્થ આપશે. Let us pray. આવો પ્રાર્થના કરીએ. Lord, we thank you. You love all the people in Punjab. પંજાબના સર્વ લોકો પર પ્રભુ તમે પ્રેમ રાખો છો. Thank you. You have a plan and purpose for each one. આમ દરેકને માટે તમારી પાસે ઈ સુંદર યોજના છે. Thank you. They can call on you પ્રભુ તેઓ તમને બોલાવી શકે છે and you hear their prayer અને તમે એમની પ્રાર્થના સાંભળો છો and you will answer અને them તમે એમને જવાબ આપો છો and you will reveal yourself to them અને તમે એમને સત્ય પ્રગટ કરો છો to be their personal savior અને તમે એમના વ્યક્તિગત ઉદ્ધારકર્તા and છો to bring life into their limbs, અને તેમના જે અપંગ જીવનમાં જીવન આવે life છે into their lives, અને પરિવારમાં જીવન આવે છે to live life with a meaning, અને અર્થપૂર્ણ જીવન જીવી શકે છે to proclaim your holy name, અને તમારું પવિત્ર જીવન પોકારી and શકે to છે. see their friends turn to you. તેમના મિત્ર જોઈને આશ્ચર્ય પામશે. Thank you that you have come for us. પ્રભુ તમે એટલા માટે આવ્યા છો. We want you to touch every family અમે here, ચાહીએ છીએ દરેક પરિવારને સ્પર્શ આપજો, every person here, અહીંયાના દરેક વ્યક્તિને that સ્પર્શ આપજો, they can say, કેમ કે તેઓ જોઈ શકે I was lame, હું અપંગ હતો but now I can walk. પણ હવે હું ચાલી શકું છું. Jesus healed me, પ્રભુ ઈસુએ મને સાજો કર્યો છે set me free. અને મને આઝાદી આપી છે. Bless each one, we pray, પ્રભુ દરેકને માટે સાજાપણું and આપજો. help them to go alone and pray, તેઓ એકલા જઈને પ્રાર્થના કરે. and speak to them, we pray, પ્રભુ તેમની સાથે વાત and કરજો let them meet you, અને તેમને પ્રભુ ચાલતા and કરજો have your touch in અને their તમારો lives. સ્પર્શ તેઓ અનુભવે. In Jesus' પ્રભુ name. ઈસુના નામમાં Amen. આમીન. Now the grace of the Lord Jesus Christ, the love of God, the fellowship and power of the Holy Spirit rest upon us now and forever. Amen.